रूप बहता लोचनी रूप बहता लोचनी तीन तीन नाधी नाधी ना तीन तीन नाधी ना सुख झाले हो सगणी रूप पाहता हे आता परंतु त्याच्यात रूप पाहता पाहता ही जी धुंदी आहे देन ना देन ते ना देन ना देन ते ना देन ना देन याच्यात माणूस लगेच ताल धरतो. ओ ही जी साधना आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रत्येक जणाने 5-10 मिनिट करा. म्हणूनच मी मगा तुम्हाला बोललो की स्वतः करता जगायला शिका. माझा ग भाऊराय ददर दर दर दद दर दर दद दर आता हेही माहिती नाही. उदाहरण द्यायचं म्हणलं तरी माहिती नाही. जातं माहिती आहे का तुम्हाला? जातं कोणाला माहिती आहे रे? जाती राहिलीच नाही तर कसं माहिती होईल आता तुम्हाला? आता जातं फक्त मिक्सरमधलं माहिती आहे. हां दाबलं बटन की झालं माझा का भाऊ राय गेला मिक्सरमध्ये. पुढं काय तर त्यावेळेला गाणं प्रसिद्ध झालं होतं फार. यम्मा 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 हे गाणं माहिती आहे का तुम्हाला कोणाला? आता तुम्हाला ही गाणी माहिती. द द द दर द दर दर द द द द दर द दर द द दर द. प्रॅक्टिकली रियाज शिकवताना कला आपली दान करताना गुरूंनी कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की ज्या मुलांना त्यांनी की समजा आता मी रियाजाला बसलोय किंवा एखादा विद्यार्थी आता रियाजाला बसलाय तर बसल्यापासून उठेपर्यंत त्यांनी रियाजाची प्रोसेस त्याची कशी ठेवली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करा. ही मुलाखत जेव्हा करायची होती ना आप्पा तेव्हा मी बऱ्याच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला जर आप्पांसोबत 1-1.5 तास जर वेळ घालवायला मिळत असेल आणि त्यांच्याशी जर चर्चा करता येणार असेल तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा कराल असं बऱ्याच जणांना विचारलं. तर बऱ्याच जणांचा कल होता की म्हणजे 90% शिक्षकांचा कल असा होता की विद्यार्थ्यांमध्ये आजकाल संयम नाही आहे. म्हणजे आपण जे संयम म्हणतो आपल्या संगीत क्षेत्रामध्ये जो संयम गरजेचा आहे तो आजकाल विद्यार्थ्यांमध्ये नाही सापडत आहे असं बऱ्याचशा शिक्षकांचं म्हणणं आहे. पण मग संयम येतो कुठून? आज आपण जर म्हटलं की संयम शोधायचा किंवा संयम आपल्यामध्ये डेव्हलप करायचा, जे पेशन्स आपण म्हणतो तो जर डेव्हलप करायचा हा जर आपण विचार करत असू तर त्याला फक्त विद्यार्थ्याची किंवा पालकांची चूक नाही असं मला वाटतं. कारण आजची परिस्थिती अशी झाली म्हणजे आपण साधं जेवण जरी आपल्याला ऑर्डर करायचं असेल तरी 10 मिनिटात आपल्या घरी पोहोचते. कंटेंट क्रिएशन जर असेल रील्स आपण जे म्हणतोय 30 सेकंदामध्ये आपण बघतोय. आधी जे 1-1 तासाचे शास्त्रीय गायनाच्या किंवा कुठल्याही बैठकी जे ऐकत होते ते आज 30 सेकंदांवर येऊन पोहोचले. मग अशी जे जेवणाचं उदाहरण दिलं तर जेवणाला लागतो अर्धा तास, आपल्या घरातून येतंय साधारण बाहेरून घरी येतंय 10 मिनिटात. तर हा जो छोट्या छोट्या गोष्टींमधनं डेव्हलप होणारा संयम आहे तो परिस्थितीमुळेच विद्यार्थ्यांमध्ये नाही येते आता आपण असं म्हणायला हरकत नाही. तर तो संयम डेव्हलप कसा करावा आणि त्याचबरोबर गायनातलं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आजचा हा विषय निवडला आहे भारतीय संगीत आणि आजची परिस्थिती. तर विषयाची सुरुवात करताना तुम्ही जसं संगीत शिकले, तुम्ही ज्या काळात संगीत शिकले तुमच्या सुरुवातीला तेव्हाचं संगीत आणि आजच्या संगीतामध्ये काय बदल जाणवतो, आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो याबद्दल ऐकायला आवडेल. मुळात कलाकार ज्या वेळेला घडतो आणि तो उच्च प्रतीचा घडतो किंवा त्यावेळेला ज्या वेळेला तो मैफल गाजवतो ह्या दृष्टिकोनातून तो तयार होत असतो ते मुळातच त्याच्या रक्तातूनच आलेले ते गुण असतात. शिकून फक्त आनंद थोडासा घेता येतो पण कलाकार तयार होण्याकरता मुळात तर ते रक्तातून आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अनेक कारण आहेत त्याला. आता काही काही वेळेला असंही वाटतं बरं का ही प्रश्न इतके अवघड आहेत बोलण्याच्या पलीकडचे प्रश्न आहेत. कित्येक वेळेला मला असे अनुभव आलेले आहेत की बाबा ज्यांना काहीच कसली पार्श्वभूमीच नाही परंतु ती मुलं असली गाऊन जातात ना काय. आणि हा काळाचा महिमा आहे. एक लक्षात ठेवा माणूस हा अनुकरण प्रिय आहे. जे तुम्हाला दिसतं
जे तुमच्या कानाला ऐकू येतं ते सगळं तो मेंदू ग्रहण करतो. आणि आत्ताचा जो काळ आहे त्या काळात, आमच्या काळात हे नव्हतं. आमच्या काळात सूर हा ऐकायलाच मिळत नव्हता. मी सांगितलं नाही मोडक्या पेटीवरला साध्या तेवढा सूर आम्हाला ऐकायला मिळायचा. एवढंच काय तो आम्हाला लाभ त्याच्यातला, बाकी काय नव्हतं. बरं त्यांना काही फार रागदारी येत होतो त्या काळात असंही काही नाही, अगदी सिंपल. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो मी, इथून तुम्ही लक्षात ठेवा की मग आम्ही कसे घडलो असो. मला सांगा तुम्ही की त्या काळात ज्या वेळेला हे सगळं नव्हतं तरी आम्ही त्याचा ध्यास घेतला. जसं जसं कळायला लागलं तसं तसं थोडंसं ज्ञान वाढायला लागलं. आणि मग रागाची संगत किंवा रागाचा ज्याला आपण म्हणतो ना स्पर्श, तो व्हायला तब्बल मला माझ्या आयुष्यातली 12 वर्ष जावी लागली. आणि मग राग म्हणजे काय ह्या अशा गोष्टी आहेत ह्या समजायला लागल्या की हे असं असतं बाबा, ही चाल ह्या रागातली आहे, ती चाल त्या रागातली आहे, हे कळायला सुद्धा 12 वर्ष जावी लागली. पण आत्ताच्या मुलांच्या बाबतीत जर विचार केला आणि आता जर बोलायचं ठरलं तर ही आत्ताची पिढी खूप भाग्यवान आहे ह्या बाबतीत. कारण त्यांच्या नजरेसमोर कानात सतत ते येतं, तेवढी सुविधा प्राप्त झाली आहे, तेवढी साधना आहे त्यांच्याकडे. आणि त्या साधनाच्या तसा जर विचार केला साधनाचा तरी त्यांना खूप काही करता येईल. परंतु मुळात झाले काय सांगतो याच्यात, माणसं ही स्वतः करता जगायलाच विसरली. ज्या वेळेला माणूस स्वतः करता जगायला शिकेल ना त्यावेळेला ह्याचा अर्थ लक्षात येईल. आलं का लक्षात? तुम्ही स्वतः करता जगतच नाही, आपण जगतच नाही स्वतः करता, हे असं मला वाटतं बरं का. मला असं अगदी खरंच वाटतं. हे वेळच नाही आपल्याला आपल्याकरता, आपल्याजवळ वेळच नाही. एवढ्या सुविधा उत्पन्न असताना जर तुम्ही संगीत करू शकत नाही किंवा संगीताचा तितकासा आनंद घेऊ शकत नाही तर आपल्या एवढे कपाळ कारण ते आपणच, असं मला म्हणायचं आहे. बाकी काही नाही अगदी. आणि कारण ज्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या त्या काळापासून त्या आत्तापर्यंत विचार करा तुम्ही, साधा विचार करा की एक मुलगा त्यावेळेला, ही उदाहरणं आहेत बरं का. सोलापूरला एकदा कट्यार काळजात बसली हे नाटक, त्यावेळेला ते ग्रामपंचायतची करणी असायची आणि दिवसभर मी त्या ग्रामपंचायतच्या करण्यापाशी बसायचो. तुम्हाला आता करणी माहिती नाही, स्पीकर म्हणतात आता त्याला करणी म्हणायचो आम्ही. एका खांबावर लटकावलेली असायची आणि त्याच्यावरून ते वसंतराव देशपांड्यांचं घेई छंद मकरंद हे गाणं ऐकायला छोटा ते स्पीडमधलं गाणं ते असं मनाला मोहिनी घालून गेलं माझ्या. आणि हे आपल्याला बघायला कसं ह्याचा एक ध्यास लागला 12 वर्षी. ते ध्यास पूर्ण करण्याकरता मला वाटतं काहीतरी 1 वर्ष 1.5 वर्ष मी ते आणि आकाशवाणीवरून त्यावेळेला नुकतंच ते कट्यार घुसले नाटक लागलं होतं आणि दिवसातली 3-4 वेळेला ते गाणं लागायचं. आणि त्या ध्यासापोटी तुम्हाला आश्चर्य वाटेल 13-13.5 वर्षाचा मुलगा 90 किलोमीटर जाऊन सोलापूरला ते नाटक पाहिलं मी. पायी जाऊन पाहिलं. सकाळी पहाटे 4 वाजता जो उठलो, आईकडून 2 भाकरी बांधून घेतल्या आणि जो पळत सुटलो महाराजा. आज जो माझ्या गाण्यात दम आहे ना, हेचं खरं जर गणित शोधायचं असेल ना तर तिथं आहे ते. पळायचो, पळत 80-90 किलोमीटरचं सोलापूर गाठलं आणि तिथं जाऊन ते नाटक रडून त्या वॉचमनला विनंती हातापाया पडून कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर बसून मी ते गाणं ऐकलं. आणि ज्या वेळेला वसंतरावने ते गाणं गायलं तिथं अक्षरशः अख्खं पूर्ण नाटक मी रडत पाहिलं होतं ते. तर ही त्यावेळेची जी परिस्थिती होती त्या मनाने आता तुम्हाला किती वेळेला ते गाणं ऐकू शकता तुम्ही, 1000 वेळेला लगेच दाबलं निघाला, दाबला निघाला, बस. फक्त आपण कमी पडतो हे मला सांगायचं, दुसरा कुठला. मग अशी आता बोलताना तुम्ही जो उल्लेख केला की तुमच्या काळात तेवढ्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि आता पण जे तुम्ही सांगितलं की मोबाईलच्या क्लिकवर आपण त्या बघू शकतो, या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत. पण ॲज अ यूथ मी याच्याकडे असं बघतो की त्या सुविधा तेव्हा नव्हत्या, त्यामुळे फोकस एका जागी होता. आज त्या सुविधांचा म्हणजे डिस्ट्रॅक्ट जास्त करताय आपल्याला, त्या सुविधांमुळे फोकस नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? मग गोंधळ झालाय सगळ्यांच्या डोक्यामध्ये ना, प्रचंड असा गोंधळ आहे. कारण गरजेपेक्षा सुविधा जास्त झाल्या.
हां. हे त्याचं खरं उत्तर आहे. गरजेपेक्षा सुद्धा सुविधा ज्या झाल्या ऐषारामी वाढली बरं का. आणि त्यामुळे ना नेमकं हे ऐकावं का ते ऐकावं काय. खूप गोष्टी अशा आहे तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट तर एक आहे की संगीत शिकायचं झाल्यानंतर सगळ्यात पहिला गुरु समजला पाहिजे. गुरु ओळखता आला पाहिजे. ज्याला गुरु ओळखता येत नाही त्याला संगीत हे त्याच्यापासून शेकडो कोस दूर राहतं हे लक्षात ठेवा तुम्ही. गुरु ज्याला ओळखता येत नाही आणि गुरुला शिष्य जर नाही ओळखता आला ही एक अशी ज्याला काय म्हणतो आपण योगायोगाची गोष्ट आहे की गुरुला शिष्य आणि शिष्याला गुरु ओळखता आला पाहिजे. मग हे सगळं जमतं आणि मग तिथून काय ऐकावं, किती ऐकावं, काय पाहावं, किती पाहावं, ह्या सगळ्या गोष्टीचे संस्कार असतात ते गुरु शिष्यावर करतात. आणि मग हे सगळं समजलं तर आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही घडीत घेई छंद ऐकाल तर घडीत माळ्याच्या माळ्यामध्ये गोंडगं उभे ऐकाल तर घडीमध्ये दुसऱ्या एखादी हिंदी गीत ऐकाल हे ऐकाल त्यावेळेला सगळं 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 ऐकून 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 ना एक मार्ग असा एक स्वच्छ कुठल्या मार्गाने आपल्याला जायचे त्याच मार्गाचा आपण अभ्यास केला पाहिजे. ही जी एक प्रवृत्ती आहे ना ती प्रवृत्तीच मुळात नामशेष होत गेलेली आहे. आणि त्यामुळं हा गोंधळ उडतोय की आपल्याला काय शिकायचंय आणि आपल्याला काय करायचंय आपल्याला हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि त्याच्यात विद्यार्थी आणि दुसरी गोष्ट पालकांचाही बराच त्याच्यात सहभाग येतो. हा जो दोष आहे त्या विद्यार्थ्याचा नाही. कारण ह्याला कसा घडवायचा आहे, याला काय करायचं आहे बरं का. पालकाला काय वाटतं हे मला जाणवतं, मी जे जाणवतं ती बोलतो बरं, मी त्याच्यातला तज्ज्ञ नाही पण मला जे जाणवतं तेच मी बोलतो. पालकाला असं वाटतं आपल्या मुलांनी MBBS डॉक्टर व्हायला पाहिजे, आपल्या मुलांनी इंजिनियर व्हायला पाहिजे, आपल्या मुलांनी अमुक बांधकामात तो एवढं हे एव्हरेस्ट गाठलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. तर घडीभर असं वाटतं आपल्या मुलांनी मोठा व्यापारी व्हायला पाहिजे, सगळं त्यांनी व्हायला पाहिजे. मग दुसऱ्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे मोठा आलं. आणि मग सगळं झाल्यानंतर मग संगीतही त्याने शिकलं पाहिजे आणि त्याने असं शिकलं पाहिजे संगीत इतकं शिकलं पाहिजे की टॉप मोठा गायक सारेगमाला जाऊन त्याने माईक हातात घेऊन गायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या अपेक्षेचं ओझं त्या मुलाच्या डोक्यावर इतकं टाकलं गेलं की त्याला नेमकं करायचं काय याच्यातून ते त्याला समजते. त्यामुळे एक विषय समोर पाहिजे की ह्या विषयात आपल्याला मास्टरी कमवायची. मग एका विषयामुळेच ते घडू शकतं हेच मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. ध्यास एकोहम एकाचा ध्यास घ्या आणि त्याप्रमाणे फार तर तुम्हाला इंजिनियर बनायचं किंवा डॉक्टर बनायचं त्याला एक तुमच्या मेंदूला विश्रांती म्हणून हे संगीत आनंददायक देऊ शकतं. तुम्हाला जेवढे तुम्हाला म्हणजे अशी उदाहरणं मी पाहिलेली आहेत बरं का. अशी उदाहरणं माझ्याकडे एक मुलगी शिकायला येत होती विद्यार्थिनी आणि मग तिचे वडील म्हणे गुरुजी आता क्लास बंद करावा लागेल आपल्याला काही दिवस. मी म्हणलं का. ते म्हणे तिचं 10वीचं वर्ष आहे. अच्छा मग क्लास कशाला बंद करता म्हणलं. उलट तिला 10वीला जास्त मार्क पडतील, नाही अभ्यासाला फार वेळ लागतो असं तसं. मी त्यांना सांगितलं तुम्ही तिचं संगीत सुरू राहू द्या, तिचा मेंदू जितका थकेल अभ्यास करून तेवढा ती ज्या वेळेला थोडंसंही हार्मोनियमवर पेटी समोर घेऊन गात बसेल त्यावेळेला तिचा बऱ्याचशा गोष्टी तिच्या मेंदूतून हलक्या होतील. त्याला असं रिलॅक्स ज्याला म्हणतो आपण तसं वाटायला लागेल. आणि खरी गोष्ट आहे त्या मुलीला मी त्याला विचारलं होतं तुला 9वीला किती टक्के मार्क आहे. तिने 82% सांगितलं होतं. नंतर तिला 10वीला 98% मार्क मिळाले. आणि मग ते मला पेढे घेऊन आले, तुम्ही बोलले ते बरोबर बोलले गुरुजी. तर आपले श्रम आपले जे कष्ट आहे ते हलके करण्याकरता किंवा मेंदू थकलेला असेल तर त्याच्याकरता ते ठीक आहे. तुम्ही MBBS जरूर व्हा, तुम्ही इंजिनियर जरूर व्हा तुम्ही. आणि एक साईडला तो रिलॅक्स होण्याकरता म्हणूनही संगीत तुम्ही करू शकता. परंतु आता बऱ्याच ह्यात अशा काही गोष्टी दिसत आहेत मला की प्रत्येक 20 वर्षानंतर पिढी बदलते. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मला माझ्या जन्मापासून जर आत्ता विचार केला तर 20 त्रिक 60 20 चौक 80 म्हणजे जवळ 4.5 पिढ्या गेल्या अंतर. 20 वर्षाला एकदा पिढीचं अंतर समजूया आपण. आणि प्रत्येक 20 वर्षानंतर पिढी ही वेगळी निघते, तेवढीच हुशार निघते. प्रत्येक त्यांची गणिते वेगळी असतात प्रत्येक पिढीला.
आताची मुली इंजिनियर होत, मला कौतुक वाटतं बरं का. इंजिनियर फर्स्ट क्लास होतात किंवा डॉक्टर MBBS होतात आणि संगीतातही तेवढीच तयार आहेत ही मुलं. त्याचं खरं कारण हेच आहे, बाकी काही नाही, की संगीताच्या आनंदामुळे त्यांचा तिकडे त्यांना त्यांचे कष्ट विसरता येतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकरता संगीताचा असाही उपयोग चांगला होऊ शकतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे याच्यातून. आणि यामध्ये गुरूंचं मार्गदर्शन तितकंच महत्वाचं आहे, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला. फार गुरूंनी अशा काय गोष्टी आहेत किंवा रियाजाच्या पद्धती असतील किंवा मुलांमध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी की जेणेकरून ते यामध्ये बघताना सिरियस नोटवर बघतील ते. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मुलं करतायत चाललंय फक्त, पण तसं न होता गुरूंनी काय केलं पाहिजे की मुलं सुद्धा स्वतःहून रियाज करतील आणि त्याच सिरियसनेसनी पुढे जातील. हा फार महत्त्वाचा मोठा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की गुरु लोकांनी विद्यार्थी काय झाले काय, आता चौकडे ह्याला एक आपण व्यावहारिक स्वरूप आलंय या गोष्टीला. आमच्या वेळेला तसं नव्हतं. एक शिष्य, एक विद्यार्थी आणि गुरु अशी पद्धत होती. 4 आणि 10 जणाला एकदा शिकवायची अशी पद्धत त्यावेळेला नव्हती. त्याकरता त्याच्या मुखातून ते बरोबर येतंय का ते त्यांना समजायचं. किंवा पेटीचा जरी असला तरी हे बोट बरोबर पडतंय का, ह्या बोटांची हे, तर त्यावेळेला ते वैयक्तिक असं लक्ष दिलं जातं. आता कसं झालं, ॲट अ टाइम एका वेळेला 10-10, 20-20 विद्यार्थी विद्यालयात बसवले जातात आणि सर्वांकडेच लक्ष असेलच असंही नाही. त्याकरता कुठेतरी थोडीशी खटकणारी गोष्ट आहे बरं का, थोडीशी मनाला खटकणारी गोष्ट आहेच ही. पण आता चालायचं, जास्तीत जास्त याच्यातून फायद्याची एक गोष्ट आहे की तुम्ही एकाच वेळेला एवढ्या लोकांना संगीताच्या प्रवाहात ओढून आणता, हे बी तेवढंच महत्वाचं आहे. हेही तितकंच महत्वाचंही आहे. नाण्याच्या 2 बाजू असतात असं म्हणतात. नाण्याला 2 बाजू असतात, त्यामधल्या ह्या 2 बाजू आहेत. एकीकडे नुकसान असं होतं की गुरुना एका वेळेला एवढ्या विद्यार्थ्याकडे लक्ष देता येत नाही, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुसरीकडे असं आहे की बाबा तुम्ही एवढ्या मुलांनी एकत्रित बसून निदान तुम्ही या प्रवाहात आणता आणि त्यांना थोडीशी जाण करून देता. सगळेच काय गायक आणि सगळेच काय वादक होणार नाहीत, हे त्रिवार सत्य आहे. हे तर नक्कीच अगदी. परंतु निदान एखादा चांगला गायक आला तर त्याच्यासमोर बसवण्या इतपत तर यांची संगीताची तयारी त्यांना करून घेता येईल किंवा त्यांना तेवढी जाण देता येईल, ह्या असं मला या विद्यालयीन शिक्षणातून असं घडेल अशी मला आशा आहे आणि अपेक्षा ठेवूया आपण, असं मला म्हणून वाटतं. प्रॅक्टिकली रियाज शिकवताना, कला आपली दान करताना गुरूंनी कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की ज्या मुलांना त्यांनी देताना विचारपूर्वक द्यायला हव्यात आणि ज्याच्यातून मुलांचा इंटरेस्ट वाढेल? प्रॅक्टिकली ज्या काय गायन किंवा वादनाच्या तुम्हाला ज्या वाटतील त्या, की प्रॅक्टिस ज्या वेळेला गायन शिकायचे त्यावेळेला तर त्या मुलाला सगळ्यात प्रथम तर ओंकारामधून सुरुवात झाली पाहिजे. ओंकारापासून त्याचा स्वर नीट जुळतो का, अगोदर सगळ्यात पहिले तर गुरुला चांगली तानपुरी जुळवता आली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यातला. योग्य तानपुऱ्यामध्ये याचा रियाज चालू आहे का आणि तो बरोबर स्वरात येतो का, हे गुरूंनी नीट लक्ष ठेवून त्याच्याकडून ते स्वराची साधना करून घेता आली पाहिजे. उदाहरणार्थ आता काय वेळेला काय होतं, सा हा सा इथं आला, आता या सा रे ग, हे असं होतं तर ते त्यांनी त्यांच्या नजरेत नाही बाळ हे चढे लागतात हे स्वर, त्याच्यामध्ये आपण कसं मिसळलं पाहिजे हे त्यांना त्या ठिकाणी समजून दिलं गेलं पाहिजे, त्याच्याकडून ते करून घेतलं पाहिजे. पेटीचा उपयोग हा मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना. आता हल्ली काय झालं, पेटी घेऊन गातात मुलं आणि असे भाते ओढतात आणि असे गातात ना. अरे पावानो, पेटी ही तुमची काठी आहे, मेन तुमचा आवाज आहे, आवाज महत्वाचा आहे, पेटी महत्वाची नाही. बसा 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 भाते ओढतात, पेट्या खराब होतात आणि त्याच्यामुळं तो जो बॅलन्स आहे पेटीचा आणि आपल्या आवाजाचा तो राहत नाही. आणि मग पेटीचा उपयोग अशा वेळेला गुरु लोकांना किंवा ज्यांनी विद्यालय काढलेले ते अशा लोकांना याचा उपयोग खूप चांगला करता येईल. की एखाद्या तू गा गं आणि तुला सा म्हणल्यानंतर तिने लावलं
सा, हा आता रे लाव, रे, ध लाव, ध, आता सा लावर सा, म्हणजे कसे अगोदर गुरु लोकांनी त्यांच्याकडून ही जी स्वर आहेत ना 7 शुद्ध स्वर आणि 5 जे स्वर आहेत हे त्यांच्याकडून चांगल्या रीतीने एकेकाकडून अशी घोटून घेतली पाहिजे. हा विषय झाला गाण्याचा, गाण्याकरता हा विषय आहे बरं का. मी तुला सांगतो म्हणजे प्रत्येक स्वर सा, सा लावून साध, साप, साम, साग, सारे, नि, सा, सानी, नी, नी, द, द, प, म, म, ग, ग, रे, रे, सा. हे त्यांच्या गळ्यात त्यांच्या डोक्यात हे बसवता आलं पाहिजे. आणि ते चुकत असतील तर तेवढाच उपयोग फक्त पेटीचा तुम्हाला करता येतो. नाही नाही हे चुकतंय, तुझा चढा लागतो म्हणून तेवढा स्वर त्यांना वाजून जर दाखवला तर त्यांच्याकडून तो स्वर सुधारला जाऊ शकतो त्यावेळेला. म्हणजेच काय तर पेटीची आपण काय करायची, काठी करायची, बॅलन्स इकडं तिकडं जाऊ नये म्हणून. मेन मुद्दा सूर हा सूर सच्चा सूर प्रत्येकाकडून तेवढा वेळ देऊन गुरु लोकांनी करून घेतला पाहिजे हे असं मला म्हणायचं. काठीची जशी आपल्याला सवय होते त्याच्यानंतर माणूस काठीवर डिपेंड होतो, तसंच पेटीची सवय झाल्यावर गायक पेटीवर डिपेंड होऊ शकतो. नाही होणार. आलं का लक्षात? जर एखाद्या माणसाला काठी धरून जर उठता आलं आधार घेऊन, बरं का, एकदा उठल्या आणि काठी टाकून दिल्या आणि उभारता आल्या आणि तो जर हळूहळू का होईना चालायला लागला तर तो चालायला लागेल बरोबर. त्याला त्याचा स्वतःचा बॅलन्स तो स्वतःलाच कळेल. सुरांचंही तसंच आहे. तुम्हाला सांगतो मी सा, सा, गुरु समजावून सांगतात तो सूर हलतोय तुझा, तू त्या सुराला नीट अंकित ठेव तुझ्या. थोडं सा, अजूनही नीट लागला, परत लाव सा, हळूहळू हळूहळू तो त्याला समजतो, तो बरोबर येईल. आणि अशा रीतीने परंतु हे शिकवणाऱ्यांनी लक्ष देऊन प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे करून घेतलं पाहिजे. तरच आता झालंय काय, आता फक्त परीक्षेला महत्त्व आलंय. मला आश्चर्य वाटतं आज माझ्याकडे येणारी एवढी पोरं येतात, त्याला विचारलं ना काय रे काय शिकलं, सर मी अलंकार झालोय. बस मग साथीला नाही वाजवता येत नाही सर साथीला. आणि मग कशाला अलंकार झाला तू? सर मी विशारद झालोय. नुसती विशारद नाही सर मी थेरॉटिकल झालो. मी म्हणलं प्रॅक्टिकल कधी होणार मग? थेरॉटिकल का हा काय विषय आहे का? इमारत कशी बांधावी, पहिले सिमेंट आणावं, नंतर वाळू आणावी, ते कालवावी, त्याचं मिश्रण करावं, नंतर तारा घ्याव्या, नंतर पाया खणून त्याच्यात अशा घालाव्या, तशा हे सगळं झालं. अरे पण इमारत कोणी बांधायची? बरोबर, हे आलंच नाही त्याच्यामध्ये. तर असा काहीतरी थोडासा मुद्दा खटकणारा होतोय. तर विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता साथ कशी करावी हेही शिकवलं गेलं पाहिजे. साथीचं टेक्निक पाहिजे. आणि मीही विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही एखाद्या चांगल्या गाणाऱ्या गुरुकडे जात जा. कुठलाही गुरु तुम्हाला साथीला गेला असं काहीच नाही. तुम्हाला थोडीशी पेटी मध्यमापूर्णपर्यंत आली किंवा शरदपर्यंत आल्या, तुम्हाला वाटलं की मुळात मुद्दा असा आहे की तुम्हाला वेळच नाही. रोज गुरुकडे जावं लागायचं. तर रोज गुरुजी उद्या किती वाजता? 9 वाजता ये. 9 वाजता दररोज क्लास असायचा, दररोज बसायचंच आम्ही. काढ तानपुरी बसतो. त्यांचं काम होईपर्यंत आम्ही आपला तानपुरा काढायचो आणि स्वर लावत आपलं जे काय असेल ते करत बसायचो. आता मुलांना आता कसं झालंय, आता त्याचं व्यापारीकरण झालंय. थोडक्यात सांगायचं म्हणजे आठवड्यातली 2 तास, आठवड्यातला 1 तास किंवा 15 दिवसातला 1 तास, जिथं रोज करून आमची ही रडारड आहे की आम्हाला स्वर लावायला सुद्धा एखादे चांगले तज्ज्ञ बसले तर फार अगदी थरथर कापतो आम्ही या वयात 75व्या वर्षी. तिथं तुम्ही जर 15 दिवसाला आठवड्याला 1 तास जर करत असाल तर तुम्हाला काय त्याच्यातलं समजणार किंवा कितपत तुम्ही त्याच्यामध्ये शिरणारात असाल, हा प्रश्न फार महत्वाचा आहे लेखी असं मला वाटतं. ऐकणं कितपत महत्वाचं आहे तुम्हाला काय? ऐकलं तर बाबा ऐकलं तर फार पाहिजे. तुम्हाला सांगतो मी, रात्रंदिवस कानात वायर असतात मुलांच्या, आणि वायर जर काढून आपण पाहिली त्याला काय म्हणतो तुम्ही? हेडफोन. हां, माझी जरा भाषा मराठवाडी आहे बरं का, हे लक्षात ठेवा. मी मराठवाडी भाषेतला आहे, मला नीट मराठी बोलता येत नाही. तिकडं लातूर उस्मानाबाद कडली माझी भाषा आहे. आम्ही अजूनही ते म्हणतोय त्या वायर दे ग कानातली,
असंच म्हणतो ती हेडफोन कशा लक्षातच येत नाही माझ्या शब्द. ह्याचं खरं कारण आहे. ह्याचं खरं कारण काय तर माझं शिक्षण शालेय शिक्षण झालं नाही. मी 7वी पर्यंत शिकलोय, हे लक्षात ठेवा. त्याचं खरं कारण हे आहे की शिक्षणाला तेवढं महत्त्व दिलं नाही त्यावेळेला. मी फक्त रियाजलाच महत्त्व दिलं आणि आपल्याला गायक म्हणूनच घडायचंय हे माझं स्वप्न होतं. आणि त्यामुळं माझा जेवढा सगळा वेळ पूर्ण मी संगीताकरता दिला, त्याकरता तिकडे कमी पडलो. याची अजूनही मला इतकी खंत आहे दांडगी की आपल्याला नीटचं इंग्लिश बोलता येत नाही. फार असं काही वाटतं. आणि मग माझ्या गुरुजींना बोलूनही दाखवत, गुरुजी मला इंग्लिश नाही हो जमत. कित्येक संध्या चांगल्या आलेल्या सुद्धा केवळ इंग्लिश न येण्यामुळे माझ्या हुकल्या गेल्या. परंतु त्याचं दुःखही नाही, कारण मी वेगळ्या जगात वावरत होतो. मी स्वरांचा सम्राट होतो, मी त्याच्यातच राहत होतो. मी बस मला आणि माझ्यावर एक कृपा आहे, वारकरी संप्रदायाची फार मोठी कृपा आहे माझ्यावर. त्याच्यामुळं आध्यात्मिकताही लहानपणापासूनच हे भजनाचं वातावरण मिळाल्यामुळे ठेवेले आनंदे तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. मी सतत समाधानी राहत गेलो. मला काय मिळालं, मला माझ्या गुरुजींनी काय दिलं किंवा माझ्या प्रयत्नाने मी काय कमावलं याची आपण याचा अंदाज करू शकत नाही. खूप काही मला भगवंताने दिलं, खूप. त्यामुळं मला असं वाटतं, आणि मी नेहमी प्रोग्राममध्ये सांगतो बरं का, तुम्हाला एक सांगतो, विषय कुठं भरकटला असला तर मला जागं करून द्यायचं बरं का. प्रोग्राममध्ये नेहमी मी सांगत असतो की जगातला सगळ्या सुखी माणसाचा जर शर्ट हवा असेल तर माझा घेऊन जा म्हणत असतो मी. असं म्हणायला हिंमत लागते. आत्ताच्या जगात असं म्हणायला हिंमत लागते, ती माझ्याकडे आहे. जगातला सगळ्या सुखी माणूस जर कोण असेल तर तो मी आहे. सगळ्यात आनंदी माणूस कोण असेल तर मी आहे. काय विवंचना काहीच नाही, सगळ्या आपण निर्माण करतो. विवंचनेत अडकायचंच नाही, आलं का लक्षात. आता थोड्या वेळेपूर्वी हाच विषय आमच्या घरी चालू होता. विवंचनेत कुठल्याच अडकायचं नाही. आपला विषय काय, आपण आपल्या विषयाशीच बस प्रामाणिक राहायचं आणि तेच करीत राहायचं. सगळ्या विवंचना बाजूला ठेवायच्या, तर हे तुम्हाला सगळे मिळेल. नाहीतर तुम्हाला याच्यातून काहीही मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून करता एकोहम, एकाचाच ध्यास करा आणि मग त्यावेळेला कळेल. आणि त्या आध्यात्मिकतेमुळे एक झालं की बाबा आपण समाधानी, सतत समाधानी राहणं, ह्या काही ज्या गोष्टी मला साधल्या ना त्या, आणि बस सुरात रमणं. या बऱ्याच वेळेला बऱ्याच मुलाखतीमध्ये पेपरला देत असताना मी सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे संगीत जे जागलं किंवा संगीत जे माणसापर्यंत पोचल्याच्या 2 घटकांचे फार मोठे श्रेय आहे तुम्हाला सांगतो. एक म्हणजे मराठी नाट्य संगीत आणि दुसरं म्हणजे वारकरी संप्रदाय. ह्या 2 घटकांमुळे संगीत हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलं. ह्या 2 घटकामुळे पोचलं. एक काळ असा होता, महाराज पागल व्हायचे लोक नाट्यसंगीत ऐकण्याकरता बरं का. आणि त्या नाटकाच्या चालीच्या माध्यमातूनच मग ह्या वारकऱ्यांनी त्या चाली बनवायला सुरुवात केल्या आणि ते संगीत पुन्हा इकडं भजनामध्ये आलं. आणि मग ह्या अशा रीतीनं एक होत 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 संगीताला चांगले दिवस आले असं मला म्हणायचं. आपण ऐकणे याच्यावर होतो, तर तेव्हा आधुनिक संगीत हा जर आपण विचार केला, आत्ताचं जे संगीत आहे जे नवीन पद्धतीचं आहे, तुला सांगतो, तुम्ही संगीत कुठलंही ऐका, सुरेलता महत्वाची आहे. त्याच्यात काय आहे बरं का. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्या वेळेला आत्ता गाणं ऐकतो, एक तर लक्षात ठेवा, तुम्ही जो विषय शिकता बरं का, तुम्ही आता पहिल्या परीक्षेला आहे, तर तुम्ही पहिल्या परीक्षेला आता साधनं उपलब्ध आहेत म्हणून सांगतोय तुम्हाला. हजारो गायकांनी गायलेलं आता पहिल्या परीक्षेला कुठला आहे, भूप, दुर्गा, खामाज, बिंपलास, बागेश्री, सारंग हे राग आहेत. तर तुम्ही त्या गायकाचे राग काढून, अर्थात पहिल्या परीक्षेला तेवढी पोच नसते, त्यामुळे त्यांना ऐकण्याची तेवढी हेही नसते. पण समजा तुम्ही कुठल्या मध्यमा पूर्णपर्यंत ज्या वेळेला तुम्हाला थोडीशी जाण आलेली असते, त्यावेळेला ऐकायचंच असेल तर तुम्ही विविध राग ऐका. आता तुम्ही गुरुजीकडे जय जयवंती शिकता, जय जयवंती तुम्ही नुसतं म्हणल्या अनेक कलाकाराची जय जयवंती निघतात. ऐका तुम्ही, ते ऐकल्यानंतर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल त्याच्यातलं की कसा आहे बाबा हा जयंती, किंवा कामोद राग कसा आहे, किंवा छायानट कसा आहे. राग हे ऐकायला शिका. मी म्हणतो जर याचा जास्त तुम्हाला कंटाळा आला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सगळ्या गोष्टीचं संगीत ऐकतो. मी सगळ्या प्रकारचं
मी कव्वाल्या ऐकतो. कव्वाल्या हा माझा फार वीक पॉईंट आहे बरं का. दुसरी गोष्ट गझल ऐकतो मी, सारखी गझल ऐकतो मी. त्याच्यानंतर 72, 68 ते 72च्या मधली फिल्मी गाणी अक्षरशः मला कित्येक गाणी इतकी चांगली वाजवता येतात हार्मोनियमवर. त्यावेळेला ती बॉबी पिक्चर वगैरे, चित्तचोर किंवा हे असे काही पिक्चर होते बरं का, काही संगीत प्रधानी पिक्चर होते. तर ही गाणी मला आवडायची. तुम्ही काहीही ऐका, पण ऐकणं फार गरजेचं आहे. आता हल्ली कोणीच ऐकत नाही, विद्यार्थी ऐकत नाही आणि पुढारी ऐकत नाही. हे लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा होता. महत्वाचा मुद्दा. कुणी ऐकतच नाही. प्रत्येकाला वाटतं मी सांगतो तेच तुम्ही ऐकायला पाहिजे, मी सांगतो तेच तुम्ही ऐकायला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु तुम्ही जर चांगलं ऐकत गेलात तर चांगलं घडत जाल तुम्ही. मोबाईल हा वाईट नाही, फक्त त्याचा दुरुपयोग तुम्ही करता जास्त. इतका आता हे झालं की मोबाईल हातात जर नसेल ना, अक्षरशः हे मला वाटतं पाय दान 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 आपण तडपडून मरतील. जसे त्या माशाला पाणी जर नसेल टोपलीच्या बाहेर काढल्यानंतर तो जसा तडपडतो ना, काय नाही. आता आपल्या घरातल्या ह्या मुली सुद्धा इकडे तिकडे काय काम असेल तर जातील आणि आले की नाही बघायचं कुठं निळ्या रेषा दिसतात का, तेवढा निघाले. पुन्हा आलं इकडून बघायचं, परत बघायचं कोणी निळ्या रेषा आहे का बघायचं. तुम्ही टाकलेलं त्याचं उत्तर आलं का, कोणी पाहिलं का तुम्ही टाकलेलं. काय गरज काय त्याची. तुम्ही त्याला एक ठराविक वेळ द्या ना, तुम्ही त्याच्यात इतक्या अडकू नका. दुसरी गोष्ट फायद्याचंही तेवढंच आहे. तुम्ही चांगल्या चांगल्या प्राध्यापकांची लेक्चरं ऐका, तुम्ही भाषणं ऐका चांगल्या लोकांची. किती सुंदर सुंदर व्याख्यानं आहेत, संगीतावरची व्याख्यानं आहेत चांगले. हल्ली तर किती सुंदर ते रील्स का काय म्हणतात, त्या रील्समधूनही आपल्याला ऐकायला मिळतं. चांगल्या चांगल्या गायकीचे उदाहरणार्थ म्हणजे देवकी पंडितांची मी पाहिलं बरं का. कित्येक शिवाय काय काय तरुण एवढी लहान लहान लेकरं सुद्धा इतकं तयारीने गातात, ते ऐका तुम्ही. हे अशी ऐकू शकता. मात्र एक करा, ऐका. तुम्हाला ऐकावंच लागेल. ऐकल्याशिवाय तुम्ही बनणार नाही. अगोदर दुसऱ्याचं ऐकायला शिका, मग लोक तुमचं ऐकतील. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं ऐकणार नाही तोपर्यंत लोक तुमचं ऐकणार नाहीत. कारण चांगलं ऐकल्यानंतर चांगलं घडतं, चांगलं पाहिल्यानंतर चांगलं दिसतं. हे लक्षात ठेवा. सतत चांगले विचार ठेवा, सकारात्मक बुद्धी ठेवा. सतत 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 आपल्या डोक्यात चांगलेच विचार पाहिजे. कुणाबद्दल असूया नको, कुणाबद्दल ह्या अशा गोष्टी आपण करायला वेळच ठेवा. रिकामा मेंदू ठेवायचाच नाही, हे अगोदर लक्षात ठेवा. म्हणून तर तुम्ही म्हणाल, म्हणतो सर आम्ही व्हॉट्सअपमध्ये मेंदू घालतो. तुम्ही असं म्हणाल की म्हणून तर आम्ही व्हॉट्सअप बघतो सारखं. सर रिकामा मेंदू ठेवायचं, ते काय रिकामा मेंदूचे नाही, हे भरलेल्या मेंदूला सुद्धा नासून टाकणारे आहेत ते. आलं का लक्षात. ते तसं नाही म्हणत की ऐकावं कसं म्हणलास, म्हणून हा विचार मी मुलांना सांगितलं. आता इथे तुम्ही जे सांगितलं यात मला तुमचंच उदाहरण देऊशी वाटतंय. सगळ्यांना सांगेल मी की गरज नसताना आपण त्यांचा फोन स्विच ऑफ करून ठेवतात. मला मुलाखतीच्या बद्दल पण आपल्याला चर्चा करायची होती, बऱ्याच वेळेस असं झालं फोन स्विच ऑफ आहे, शेवटी मी जाऊन भेटून मग चर्चा केली, असं झालं. तर हे जे डिस्कनेक्ट आहे हे किती खूप महत्वाचं आहे आपल्यामध्ये. हे सहज म्हणजे आज जर मला पण जर तुम्ही सांगितलं फोन स्विच ऑफ करून ठेव, तर मला 17 विचार डोक्यात येतील का कोणाचा फोन येईल किंवा काही अर्जंट असेल किंवा काय. तर हा विचार न करता ही गोष्ट करणं, या डिस्कनेक्ट होणं हे कसं शक्य आहे, याबद्दल काय सांगा. मी पहिल्या सर्वांना सांगतो, माझा फोन सकाळी 9 ते 12 पर्यंत चालू राहतो. 12च्या नंतर बंद ठेवतो. 5 वाजेपर्यंत बिलकुल बंद. मग वाचन बिचन माझं जे चाललेलं असतं ते करतो. नंतर मी 5ला मोबाईल सुरू केला ते रात्री साधारणतः 10:30 पर्यंत चालू ठेवतो आणि नंतर बंद करून टाकतो. मी कोणाचा कॉल घेतच नाही, आला तरी घेत नाही. काय कळलेलं रात्री ते मध्ये असं दिसतं ना ऑनलाईन वगैरे, त्यावेळेला माझ्या कानात ते हेडफोन असतात आणि मी मल्लिकार्जुन मनसूर किंवा पंडित भीमसेन जोशी किंवा जसराजांची गाणी चालू असतात माझे, आणि ते गाणे ऐकत ऐकत मला झोप लागते आणि 2, 2:30, 3ला कधीतरी जाग येते. आणि मग लोकांना काय वाटतं, सर तुम्ही रात्री 3 वाजेपर्यंत ऑनलाईन होतात तुम्ही. येड्या म्हणलं, ऑनलाईन कसला काय नाही, ते घालून मी आपल्याला झोपलो. इतकी शांत झोप लागते ते राग ऐकत ऐकत, ते तसंच चालू राहतं. असंही होऊन जातं काय वेळेला. आलं बरोबर आहे. आता यामध्ये मगाशी तुम्ही जे सांगितलं की तुम्ही चित्रपट गीत सुद्धा वाजवतात हार्मोनियम आणि तेही बसवतात, पण आजकालचे जर आपण मुलं बघितले किंवा युथ जर बघितला किंवा कोणी असो, ते वाजवायला घेतलं की तिकडेच वळतात, असंही होतं.
तर ते न होऊ देणं हे कोणाच्या हातात आहे? विद्यार्थ्याच्या स्वतःच्या हातात आहे, गुरूंच्या हातात आहे? त्यासाठी काय करायला हवं? मी ज्या वेळेला कारखाना निफाड साखर कारखान्यावर मी नोकरी करीत होतो, मी 32 वर्ष नोकरी केली, लक्षात ठेवा. त्यावेळेला आमच्या कारखान्यावर वाद्यवरून तयार केला होता मी. किती वाद्य होती तुम्हाला माहिती आहे का? 70 वाद्य होती. कमीत कमी 25 प्रकारची 70 वाद्य होती आणि वाजवणारी मुलं होती ह्या मुलीसारखी पाचवीची मुलं. त्या 5वीच्या मुलांचा मी एक वाद्यवृंद तयार केला होता. इतका सुंदर, महाराष्ट्रात असा वाद्यवृंद नव्हता. त्याकरता मी रोज 12 घंटे मरायचो तिथं. 12 घंटे त्या विद्यार्थ्यांना घेऊन बसून त्यांच्याकडून. त्यावेळेला मला वाटतं बरं का, महाराष्ट्रातले 4 मुख्यमंत्री 2-2 तास येऊन तो वाद्यवृंद ऐकून गेले त्यावेळेला. बापरे, हे कसं शक्य आहे वाटायचं त्यांना. 5वीच्या मला कुठे घडलं कसं. तर त्यावेळेला त्यांना विशारद करायचं मी ठरवलं होतं. पण मग आता हे वाद्यवृंदात आहे, रचना वाजवायची. रचना वाजवल्यानंतर त्या काळात मग काही फिल्मी गीतही शिकवली होते मी. परंतु त्यांना मी आणायचो कसं इकडे, हा मुद्दा मला तुला सांगायचा होता. त्यावेळेला गाणं प्रसिद्ध झालं होतं फार. यम्मा 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 यम्मा, हे गाणं माहिती आहे का तुम्हाला कोणाला? आता तुम्हाला ही गाणी माहिती. द द द द र द द र द र द द द द द र द द द र द द द रे द. हा, हे कुठं रे, कुठला राग आहे सांग बरं म्हणायचं मी त्याला. त्या रागाशी बांधून द्यायचं बरं का. अरे द र द द द द, ही भैरवी आहे. हां, ही भैरवी आहे. तुझं यम्मा यम्मा हे गीत आहे ना, हे भैरवीमध्ये येतं. नंतर त्याच वेळेला तो 22 प्रसिद्ध झाला. त्यावेळेला ते हम तुम एक कमरे मी बंद, ही धून त्यांना त्यांच्याकडून बसून घेतली. त्यांना सांगायचं ही येते बघा, सवरीमध्ये येते ही धून बघ तू. आणि मग असं करून करून त्यांना प्रत्येक परीक्षेला किती राग आहेत, त्या रागाच्या मध्ये हिंदीची कुठली गीतं येतात त्यांना त्याच्यातून मी बाहेर काढलं. आणि मग हळूहळू मुलांना रागाचंही महत्त्व आणि फिल्मी गाण्याचा त्याच्याशी काय संबंध येतो हे असं करत करत ही विद्यार्थी घडवत होतो मी. शाळेपर्यंत अशीच विद्यार्थी घडवले त्यावेळेला. परंतु ज्या वेळेला त्यांना की शास्त्रीय संगीताची ओढ लावली की हे असं असतं, याच्यामध्ये काय काय तुम्हाला ऐकायला मिळतं, याच्यात काय काय करता येतं आपल्याला, सुरांची ज्या वेळेला वेळ लागतं मुलांना त्यावेळेला ते आपण सगळं तिकडची बाजू थोडीशी हे करून इकडे वळतात. पण हे करावं लागतं, आपण त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं. हा भाग मी करून घेतला होता त्या काळात. असा सुरुवातीला मुलाखतीचे जेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही लहान असताना रांगत जात होते, तेव्हाच तुम्ही संगीतामध्ये आलात. तर ते संगीत तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये झालं. व्यक्तिमत्व आणि संगीत यांचा काय परस्पर संबंध आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल? मुळात संगीत ही एक भावनिक गुंतवणूक आहे बरं का. तुम्हाला मी अजूनही प्रत्येकाला सांगतो, एकमेव अशी जागा आहे संगीत ही. मुलांना शिकवल्यानंतर विद्यार्थी आउटसाईडला जात नाहीत, कारण त्यांची भावनेशी नातं जुळतं. तुम्ही बघा इतर क्षेत्रात नमस्ते गुरुदेव किंवा नमस्ते गुरुजी म्हणतील, पण आमच्या संगीतात असं नाही. विद्यार्थी समोर आला तर वाकूनच नमस्कार करतो. हे संस्कार जे आहेत हे फक्त संगीतातच आहेत. आणि तुम्ही टीव्हीलाही बघता, आता प्रत्येकजण सारेगमाच्या शोरूममध्ये बसला, कुठे तुम्ही बघता ते हे सगळी गोष्टी आलं का लक्षात. तर हे संस्कार होण्याकरता त्यांना ते आपोआप त्या ह्याच्यामध्ये ते मुलं जातात आणि मग त्यांना ते घडत राहतं, असं माझं म्हणणं आहे त्या बाबतीत. तुला काय म्हणायचं होतं? आपण जे संगीत म्हणतोय तर व्यक्तिमत्व म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आणि संगीत यांचा काय परस्पर संबंध आहे? परस्पर संबंध एक आहे. जे संगीत शिकतात किंवा जे संगीतात आहेत ती मुलं लगेच असे पुढे येतात, दिसतात ते. कारण ते तेज वेगळं आहे, ते संस्कार वेगळे आहेत, ते राहणीमान वेगळं आहे. कारण त्यांच्यावर गुरूंनी संस्कार केलेले असतात. त्याकरता ती मुलं बोलताना सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व असं असतं, जी गुरुजी, जी गुरुजी. कुणी एखादा मोठा माणूसला जी जी असंच बोलतात ते असे. आणि इतर मुलांच्या बाबतीत जर तुम्ही बोलले, इतर मुलांच्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेला तर हे संस्कार तिकडे दिसणार नाहीत. म्हणजे संगीतामुळे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते निश्चितच खोलून दिसतं. आणि ते
जाणवतं म्हणून करता मी सर्वांना सांगत असतो की संगीताचा आश्रय घ्या, संगीताच्या याने तुम्ही राहा. संगीत तुम्हाला निश्चितच एक चांगला माणूस म्हणून बनवेल तुम्हाला संगीत, कारण त्याचं भावनेशी नातं असतं संगीताचं, आणि त्याकरता तो एक उत्तम माणूस बनवू शकतो. त्याचं व्यक्तिमत्व त्या दृष्टीने घडू शकतं त्याच्यामधून. पूर्वी लोक संगीत जेव्हा ऐकत होते ते फक्त ऐकत नव्हते, ते जाणतही होते, ते समजून घेत होते. पण आज संगीत आपण जे म्हणतो रील्सचा फॉर्मॅट, मगाशी आपण ज्यावर बोलत होतो पुन्हा त्यावरच येऊ, जो रील्सचा फॉर्मॅट आहे, तर संगीत जाणून न घेता फक्त गाणं किंवा वाजवणं, सादर करणं, ते 30 सेकंदांमध्ये आपली फक्त जी चांगली बाजू आहे तीच दिसते. जेव्हा 1 तासाचा कार्यक्रम होतो तेव्हा कलाकाराची पारख होते, तेव्हा सगळ्या गोष्टी समजतात. पण 30 सेकंदांमध्ये सगळे आपली चांगली बाजूच दाखवतात आणि साहजिक आहे तीच दिसेल. तर यामध्ये संगीताचा वापर होतोय असं वाटतंय का तुम्हाला? फक्त कमर्शियली मला व्ह्यूज मिळतील, लोक ओळखतील, असं होतंय असं वाटतंय का तुम्हाला? काय खरं तर आता ते रील हा एक जो प्रकार निघालाय, त्यामध्ये रीलमध्ये किती असतो, फार फार तर एखादा मिनिट असेल नाही का. हो. एखाद्या मिनिटात 3 तासाच्या मैफलीचं मूल्यमापन कसं करायचं? हां, एखाद्या मिनिटामध्ये 3 तासाच्या मैफलीचं मूल्यमापन आपण कसं करायचं? आणि जगाला स्पीड आलेला आहे. ते काय करतात, रीलमध्ये मुलं काय करतात, फक्त जी सुपर ताण आहे तेवढी दाखवतात, सुपर येणारी ताण दाखवतात. पण तुम्ही आलापामध्ये काय काम करता किंवा त्याच्यामध्ये जे बाकीचं जे काय काम आहे ते त्याच्यातून थोडं दिसणार आहे, आपल्याला नाही दिसू शकत. त्याकरता आता ह्या गोष्टी आपल्या ह्याच्यातल्या नाहीत, परंतु खरा कलाकार जर बघायचा असेल तर तो स्टेजवरच बघता येतो. आणि फक्त एक सा लावल्यानंतर कलाकार समजतो, फक्त सा लावल्यानंतर समजतो कलाकार. आलं का लक्षात? एक सा लावल्यानंतर याची काय ताकद आहे, एका मिनिटात ओळखतात लोक. हो, बरोबर आहे ना. आणि रील्स बघितल्यानंतर पण मी मगाच तुला सांगितलं की हल्लीची पिढी प्रचंड बुद्धिवान आहे तेवढ्या, आणि आमच्यासारख्या जाणकाराला त्या रीलमधून एका मिनिटातही लक्षात येते की हा किती खोल पाण्यात आहे. आम्हाला तेही कळतं बरं का. तरी पण आम्ही फक्त तेवढ्या पुरताचा अंदाज बांधतो. पुढं खरा अंदाज बांधायचा तर मैफलच ऐकावं लागेल, त्यावेळेलाच कळतं ना. तोपर्यंत नाही कळू शकत. बरोबर आहे, असं आहे ते. आणि आजकाल संगीतामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर खूप वाढलाय, बऱ्याच गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजी. मी तुम्हाला सांगू का, टेक्नॉलॉजी हा एक मिळालेलं वरदान आहे असं मला वाटतं. टेक्नॉलॉजी हे जे आहे हे मिळालेलं एक वरदानच आहे आपल्या विश्वाला. कारण इतका सुंदर सूर किंवा इतका ह्या सगळ्या जी गोष्टी आहेत ना, सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी गाळून जे काय अगदी 100 नंबरी सोनं आहे तेच लोकांच्या समोर आणायचं, हा टेक्नॉलॉजीचा एक फायदा नाही का? हां, किंवा एखाद्या गायकाचा सा नाही बरोबर, षड्ज नाही किंवा पंचम बरोबर नाही लागला बरं का, तर त्याच्यामध्ये ते करून अर्थात ते ऐकायला गोड लागतं, पण ते मैफिलीच्या दृष्टीने फसवणूक ठरते पुन्हा. हेही आहे. परंतु टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने मला असं म्हणायचं आहे की खूप सुधारणा झाली, पण निश्चितच ती गोष्ट कानाला अशी सुखावं, आनंद देणारी आहे ती गोष्ट, असं मला वाटतं. आणि त्या टेक्नॉलॉजीमुळं आपल्यालाही बरंच, आता रोज काय, आता ही विद्यार्थी आहेत, रोज काय सौंदानी सरांकडे जाता येणार नाही त्यांना, प्रत्येकाला काम आहेत, प्रत्येकाच्या गोष्टी आहेत. परंतु ही एक टेक्नॉलॉजीच आहे ना, मोबाईल हा ही टेक्नॉलॉजीचा, त्याचा सही उपयोग करा तुम्ही, त्यांच्याकडून रेकॉर्डिंग करून घ्या आणि ते रेकॉर्डिंग तुम्ही घरी करा, कुठल्याही गुरुसाठी. आलं का लक्षात? बरोबर. सगळ्यांसाठीच मी सांगतो की तो सुद्धा फायदाच आहे ना, फार मोठा फायदा आहे. असं म्हणता येत नाही की फक्त त्याच्यामुळे खराबी झाली आणि त्याच्यामुळे असं झालं आणि त्याच्यामुळे तसं झालं. फक्त हिशोबाचा वापर करा, एवढं मला म्हणायचं. आता आपण भजन संगीताकडे येऊ. भजन संगीतामध्ये आजकाल चक्री भजन हा जो संगीत प्रकार आहे हा खूप कमी गायला जातो असं वाटतंय का तुम्हाला? लोकच नाहीत ना ऐकणारे. चक्री भजन म्हणजे झालं कसं सांगतो तुम्हाला. पूर्वी वेळ होता. 1 मिनिट मध्ये फक्त बोलतो की चक्री भजन काय हे सर्वांना पहिले समजून सांगा, म्हणजे मग हे सांगतो मी तुम्हाला.
पूर्वी लोकांना खूप वेळ होता, रात्र रात्र मैफली चालायच्या, रात्र मी पुण्याला होतो त्यावेळेला मला आठवतो सवाई गंधर्व 9 वाजता सवाई गंधर्व महोत्सव 9 वाजता सुरू झाला की सकाळी 6ला संपायचा महाराज आणि आम्ही सगळे असे बसायचो. अक्कात कुठल्याही मैफली रात्रभरच चालायच्या. मी माझ्या आयुष्यात कमीत कमी 5 ते 6 हजार मैफली केलेल्या आहेत भजनाच्या, रात्रभरच केलेल्या आहेत. संध्याकाळी 9ला सुरू झालं. मला ह्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची लक्षात ठेवा. विद्यार्थी ज्या वेळेला शिकतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना आसन सिद्धता ही फार महत्वाची गोष्ट आहे. आसन सिद्धता जर नसेल तर तो अभ्यास करू शकणार नाही. मग कुठल्याही क्षेत्रात असो, शालेय क्षेत्रात ही तीच महत्वाची आहे. आलं, चंचलता महत्वाची नाही. मग मी एकदा असा बसलो तर मी कमीत कमी 10 घंटे असा बसतो. अजूनही बसतो. 10 तास हालतच नाही मी. मांडी सुद्धा अशी. पूर्वीच्या वेळेला गुरु लोक विद्यार्थ्याला असे म्हणायचे, बस तानपुऱ्याला बस. एखादा विद्यार्थी जर शिकायला आला तर त्याला म्हणायचे बस तानपुऱ्याला. मग ते तानपुऱ्याला बसले ना आणि ते आपलं स्वर लावत 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 मग ते काय करायचे, चोरून इकडे बघायचे, त्याच्याकडे की तो चुळबुळ 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 करतो का. जर चुळबुळ चुळबुळ जर केला थोडासा, तो जर असा केला तर त्याला सांगायचे तुला नाही जमणार, तुला हे जमणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहे तुम्हाला सांगतो. मग ती भजन्यात असो किंवा आपल्या साधनेत असो, अध्यात्माची साधने तशीच पाहिजे. अगदी आपण ज्या वेळेला अध्यात्माच्या साधनेत असतो त्यावेळेला मांडीही न हलवता किंवा आपलं चित्त दुसरीकडे न जाऊ देता एक चित्त शांत चित्ताने आपल्याला बसता येत आहे. डोळे झाकले की कुकरवर ठेवलेला चहा, गॅसवर ठेवलेला चहा, इकडचं ते तिकडचं हे सगळं दिसायला लागतं आपल्याला. हे सगळं बंद झालं पाहिजे. कसं बंद होईल मग हे, याचा विचार आपण करायचा. आपलं मन आपल्या ताब्यात आणायची एकमेव शक्ती काय तर ओंकार. ओंकारमुळे अहो किती गोष्टी आहे तुम्हाला सांगण्यासारख्या फार आहेत गोष्टी बरं का. ओंकार ही अशी साधना आहे. मला सांगा, तुम्ही एवढे जण तुम्ही संगीत गायन करणारे आहात, कुणी केलंय का ह्याच्यातला, कुणी 5 मिनिट ओंकार कधी केलाय का सकाळी उठून? तुम्ही नाही करत. एक माझ्याकडे लेख होता, सौंदाने साहेब, एक लेख होता माझ्याकडे, अमेरिकेच्या एका डॉक्टरनी दिला होता की सलग महिनाभर अर्धा घंटा किंवा 1 तास ओंकार म्हणल्यानंतर शेवटच्या स्टेपला आलेला कॅन्सर आपोआप नष्ट होतो. असा लेख होता तो. मी वाचला तो पूर्ण, माझ्याकडून हरवला तो. फार महत्त्वाचा होतो. आणि ही गोष्ट खरी आहे तुम्हाला सांगतो मी, अगदी खरी गोष्ट आहे. म्हणून करता आपण ओंकार साधना, जर आपल्याला आपलं चित्त स्थिर व्हावं आणि आपल्या चित्तामध्ये इतर विषय हटून जावे आणि फक्त जो आपल्या फायद्याचा आहे तोच विषय राहावा असं वाटत असेल तर तुम्ही ओंकाराची साधना करायला सुरुवात करा. काय नाही, बघायचं. ही जी साधना आहे, सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रत्येक जणाने 5-10 मिनिट करा. म्हणूनच मी मगा तुम्हाला बोललो की स्वतः करता जगायला शिका. थोडासा वेळ स्वतः करता काढा. कारण ज्या वेळेला पुढे जाल तुम्ही, तुमचं वय वाढेल ना, त्यावेळेला वेळी निघून गेलेली असेल आणि सगळंच निघून गेलेलं असेल. लक्षात ठेवा, आज मी एवढा ताजा तवाना दिसतो. मी दररोज 500 किलोमीटर ड्रायव्हिंग करतो मी. हे लक्षात ठेवा. 4-5 घंटे गातो. माझा पुण्या ड्रायव्हरवर संध्याकाळी विश्वास नाही. कोल्हापूरहून निघालो, घरीच येतो मी अजूनही. आता परवा अमरावतीला गेलो होतो मी. 5 घंट्यात अमरावतीहून इथं नाशिकात आलो. तुम्ही रात्री मैफल केली, 12:30ला घेतली गाडी, बसलो ड्रायव्हिंग करत इथं आलो. सकाळी तर माझ्या दारात होतो मी 5-5:30ला. हे कशामुळे घडलं? तर ह्या सगळ्या आपल्या ज्या ह्या साधना असतात, तरुण विद्यार्थ्यांना, तरुण मुलांना तर मी नेहमी सांगत असतो की तो आहे ना रे समोर, पळतो का तू? नाही पळत. काय करतो? निस्ता खातो, तुझी गालं सांगतात. पळायला शिका, पोहायला शिका,
रोज व्यायाम करा, सारखा व्यायाम करायला शिका. जर संगीत करायचं असेल तर अगोदर तब्येत मजबूत पाहिजे. मजबूत तब्येत असली तर संगीत चांगलं घडू शकतं, अन्यथा घडत नाही. तुमचं इथं दुखतं आणि तुम्ही स्वर काय लावणार हो? हा, बरोबर आहे का नाही? जरा म्हणायला गेलं बार बार इकडं दुखतो, तो संगीत काय करेल? म्हणून करता संगीत साधना करताना मला एक गोष्ट आठवते, तुला एक सांगतो. एक कशी, ते कोरोना काळामध्ये ते डॉक्टर आले होते, सगळे बरोबर तपासायचे आणि आले आणि माझ्या घरासमोर येऊन वैरागकर म्हणलं, मीच आहे म्हणलं, सगळे बोलवा. म्हणलं कशाला? सगळ्यांना तपासायचे म्हणून. ठीक आहे म्हणलं. मला माझ्याकडे आले, त्यांचा तो हे काढला, इथं लावला. मी म्हणलं डॉक्टर साहेब थोडं इथं बसा म्हणलं, तुम्ही खुर्ची दे रे म्हणलं. त्यांना बसवलं आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, मी असा श्वास मध्ये घेतला, आत श्वास घेतला, 2 मिनिट 10 सेकंद श्वास माझा मध्ये होता. ती बघून त्या डॉक्टरला कोरोना झाला. हे केलं म्हणून घडलं. एवढी दररोजची माझी सवय आहे की आपण ज्या वेळेला हे योग साधनेतल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या काय माझ्या स्वतःच्या गोष्टी नाहीत, योग साधनेमध्ये आहेत का नाही ह्या? का हो? हे म्हणा किंवा स्वर बाहेर ढकलाय, लोम अनुलोम काय ते, हां, बोलताना थोडासा मी अडखळतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या करत जा. याला स्वतःसाठी जगणं म्हणतात. रोज योग करणं म्हणजे मग ज्या वेळेला तुम्ही शरीराने दष्टपुट निरोगी व्हाल त्यावेळेला ह्या साधने तुमचं मन लागेल. आता पहिला प्रश्न राहिलायचा की चक्री भजनाबद्दल माहिती द्या. बोलता बोलता थोडासा विषय इकडे आणला मी. अलग चक्री भजन म्हणजे 8-10 जणांनी मिळून एकत्रित येऊन गायन करणे, त्याला चक्री भजन असं नाव आहे. चक्री भजन 2 प्रकारचे आहेत. औशेकर महाराज आहेत, तुम्हाला माहिती असेल. औशेकर महाराज आता अध्यक्ष आहेत ना पंढरपूरच्या विठोबा मंदिराचे. त्यांच्या घराण्यात चक्री भजन आहे की मध्ये टाळकरी अशी जमा करायची आणि त्यांच्या भोवताली फिरून अभंग म्हणत, तुकाराम महाराजांची त्याचे अभंग म्हणत फिरायचं आणि त्यांचा पाठला करायचा. असं काही तर प्रकार आहे तो चक्री भजनाचा, तो एक आहे. आणि दुसरा म्हणजे गायकीचा. 7-8-10 जणांनी एका स्टेजवर बसून आपली कसरत त्याच्यात दाखवायची. हे चक्री भजन ह्याला म्हणतात. आणि हे चक्री भजन रात्र विदर्भात चालतात. आपल्या नाशिकमध्ये चालत नाहीत, कारण नाशिक हा बागायतदाराचा जिल्हा असल्या कारणाने इथं ह्या असल्या गोष्टीला वेळ नाही. आलं का लक्षात? इथं फार तर भजन ऐकतील किती? 1.5 तास. 1.5 तासाच्या पुढे कोणी ऐकत नाही. आलं का लक्षात? हे मी पाहिलेलं आहे. आणि मग नाही मुळात बरं का, ते काही कमी नाहीत. मी एवढं फिरलो बरं का, इतकं फिरलो मी. परंतु भजनाच्या बाबतीत ना फक्त विदर्भाला मी मानतो जास्त. कारण इतके लोक भजनाचा आनंद घेतात तिथं प्रचंड. एक साधं भजन जरी असलं तर 10-10 हजार लोक असतात समोर अगदी. हे चक्री भजन तर म्हणलं की लाख लोक, 1.5 लाखाची संख्या असते चक्री भजन ऐकायला. मग त्याच्यामध्ये ह्या लोकांनी आपलं कसब दाखवायचं. प्रत्येकाने ना असं करत रात्रभर भजनाची मैफल करायची. याला चक्री भजन असं म्हणतात. भजनामध्ये आपण जेव्हा बघतो की कुठलाही अभंग जर असेल तर तो रागातही गायला जातो आणि वारकरी चाली पण असतात, बरोबर? म्हणजे वारकरी चाल म्हणजे नेमकं काय हे पण समजून सांगा थोडं. वारकरी चाल म्हणजे जरा थोडंसं लोकसंगीताच्या माध्यमातून आलेल्या आहेत चाली. साधन सुविधा म्हणजे आता सिंपल कसं, एखाद्या जात्यावर आपली एखादी माऊलीत जळते, माझा ग भाऊराय दर 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 द द द दर दर द द द दर द. आता हेही माहिती नाही. उदाहरण द्यायचं म्हणलं तरी माहिती नाही. जातं माहिती आहे का तुम्हाला? जातं कोणाला माहिती आहे रे? जाती राहिलीच नाही तर कसं माहिती होईल आता तुम्हाला? आता जातं फक्त मिक्सर मधलं माहिती आहे. हां, दाबलं बटन की झालं, माझा गा भाऊ राय गेला मिक्सर मध्ये, पुढं काय? तर ह्या ज्या चाली निघाल्या सामान्यतः सर्वांना एकाच वेळेला कसं म्हणता येईल हा त्याच्यामध्ये विचार होत गेला.
भजनामध्ये अलग हा आता उदाहरणार्थ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणी आहे. मागं म्हणणाऱ्यालाही सोपं पडतं आणि एक सूर आहे त्याच्यात आणि त्या सुरामधून ते सगळे एकत्रित येण्याकरता त्याला काय एवढी रागायची आवश्यकता पडलेली असेल. किंवा तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. आता याला काय लागणार आहे कारण याच्यावर बहुतांशी लोकसंगीताचा पगडा होता त्यावेळेला लोकांनी त्यातल्या त्यात कसं हे सोपं करता येईल ते करायचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे भजन झालं पाहिजे, ते गाता आलं पाहिजे आणि ते सर्वांनी मिळून गायलं पाहिजे ही संकल्पना होती. त्यामुळे ह्या चाली तयार झाल्या आणि त्याच्यात जर शास्त्र बसलं असतं किंवा एखादा राग आला असता किंवा एखादी ही झाली असती तर ते सगळ्याला जमलं नसतं त्याच्यामध्ये. आणि अभंग किंवा भजन गाताना बऱ्याच वेळेस आपण बघतो की भजनी ठेक्यातच गायन केलं जातं, तर इतर तालांमध्ये इतर ठेक्यांमध्येही अभंग गायन किंवा भजन गायन होतं का आणि होत असेल तर ते कुठल्या तालांमध्ये, नसेल होत तर का नाही होत? एक लक्षात ठेव, भजन आणि भजनी ठेका बरं का ही पूर्वजांचे एवढे उपकार आहेत की एवढं काय त्यांनी शोधून लावलं नाही की प्रत्येक ठिकाणी असा शोध लावलेला आहे. भजन म्हणजे कशाला म्हणतात की जे गाताना आणि वाजवताना जे डोलायला लावतो त्याला भजन म्हणतात आणि जी डोलायला लावणारी जी क्षमता आहे ती भजनी ठेकेत आहे, दुसऱ्या तालात ती नाही. आलं का? आता जसे इतर क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या तशी भजनी क्षेत्रात सुधारणा झाल्या ना. अलग अलग भजनी क्षेत्रात ही सुधारणा अनेक झालेले आहेत. आणि मग आता कोणी रामकृष्ण हरी झपतालात लावतो, कोणी रूपकमध्ये लावतो, आम्ही गातो बऱ्याच वेळेला बरं का. लोकांची माग जर असेल तशी की सर आम्हाला रूपमध्ये रामकृष्ण हरी ऐकून दाखवा किंवा रूपकमध्ये रूप पाहता लोचनी म्हणून दाखवा, तेवढं आपण चल रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी तीन तीन नादे नादे ना तीन तीन नादे ना सुख झाले हो साधणी रूप पाहता हे आता. परंतु त्याच्यात रूप पाहता पाहत ही जी धुंदी आहे देन ना देन ते ना ग देन ना देन ते ना ग देन ना देन याच्यात माणूस लगेच ताल धरतो आणि डोलायला लागतो. ही जी शक्ती याच्यामध्ये आहे ती त्याच्यामध्ये नाही, कारण त्याची बांधणी तशीच आहे. त्याकरता जास्तीत जास्त लोक हा भजनी ठेक्याची जी निवड करतात हे त्याकरता करतात. ठाईबद्दल जे आपण म्हणत होतो की विलंबित चाल किंवा ठाई लय आजकाल कमी घेतली जाते, या मुद्द्यावर आपलं चालू होतं बोलणं. वेळेचा अभाव, ऐकणारे तेवढे मजबूत पाहिजे. अलग लक्षात, ऐकणारे मजबूत नाहीत. आता ऐकणाऱ्याजवळ वेळ नाही, त्याच्यानंतर गाणाऱ्यालाही तेवढा वेळ नाही. सगळं 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 फक्त हिशोबात चालू आहे बरं का. मैफल त्यागमय जीवन राहिलं नाही. कलाकाराचाही त्यागमय जीवन त्याच्यात व्यवहार शिरलेला आहे, त्याग नाही राहिलेला. की भीमसेन जोशी मला आठवतो एकदा गायला बसले ना ते घड्याळ बेड्याळ सगळं ते बाजूला असे बसायचे की मग ते 5-6 घंटे कसे गेले कळायचंच नाही. अगदी कुठले काय म्हणजे ही जी लोक होती ना किंवा आमचे वसंतराव देशपांडे घ्या, कुमारजी घ्या, कुमार गंधर्व घ्या, ही माणसं अशी होती, ही कलेलाच वाहिलेली होती. ही त्यागी जेवण त्यागमय ही साधी माणसं होती का हो? ही संगीताची सागर होती, महासागर म्हणलं तरी चालेल. मग एकदा ती बसली ना सुरावटते की त्यांना आतून येणारी उर्मी ती पूर्णत्वास येईपर्यंत ती त्याला तो आविष्कार ती सोडायचीच नाही, ते लावूनच धरायची ते बरं का. आता कुमारजींचं मी एवढ्या वेळेला गाणं ऐकलं त्यावेळेला बरं का. मला माझं एक भाग्य आहे की मला सगळ्यांची गाणी ऐकायला मिळाली त्यावेळेला. की ही याच्यामध्ये काय नेमकं लोक काय म्हणायचे सारखं सारखं हे काय गातात हे, परंतु त्यांच्या आत्म्याची पूर्ती होशीपर्यंत त्या स्वरातच ते राहायचं. ज्या वेळेला त्यांना त्या स्वरात पूर्णत्वाला तो तिथं पोचेल, त्या पॉईंटला जाईल, त्याच वेळेला ते सोडायचे. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट करायला तेवढंच तुम्हाला आत खोला शिरावं लागेल, त्यावेळेला हे लक्षात येतं. आणि त्या ऐकणारी श्रोते नाहीत,
त्यामुळे भजनाचं पण असं झालेलं आहे. आता भजन काय झालं बाबा, एखाद्याचा कार्यक्रम ठेवला, तो कार्यक्रम ठेवताना सुद्धा कलाकार हल्ले असं बोलतात, किती वेळ गायचंय इथून सुरुवात असते. मग आला का लक्षात? बरोबर. इथून सुरुवात असते, किती वेळ गायचंय. मी मोजून 1.25 तास गाईन. 1.25 तासात किती अभंग घ्यायची? 4 अभंग घ्यायची, बरं का. 1.25 तासामध्ये नाही तुम्ही 8 अभंग ऐकवले पाहिजे. ठीक आहे, 1.25 तास. मग मला 1.25 तासात जर तुम्ही 8 अभंग ऐकवणार असाल तर कुठली ताणाने कुठला आला पण कुठलं काय. मग ते अशा टाईपने ती सगळी घाईगोई होऊन जाते. त्यामुळं भजनाला सुद्धा आता असं थोडंसं व्यावहारिक स्वरूप आलेलं आहे, मला म्हणायचं. आता आपला आजच्या मुलाखतीमधला हा शेवटचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त त्यांना उपयुक्त असेल तो असा की समजा आता मी रियाजाला बसलोय किंवा एखादा विद्यार्थी आता रियाजाला बसलाय, तर बसल्यापासून उठेपर्यंत त्यांनी रियाजाची प्रोसेस त्याची कशी ठेवली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करा. सगळ्यात पहिलं रियाजाला तुमच्या घरातली एकच जागा अगोदर फिक्स करा. एकाच जागेवर रियाजाला बसा तुम्ही. प्रत्येक जणाला वाटतो जागेचा काय संबंध आहे, फार मोठा संबंध आहे, लक्षात ठेवा. देवघर रोज हलवतो का आपण? देवघर एका जागेवर राहतं ना, तो का हलवत नसतो आपण. तसं रियाजची जागा एकच पाहिजे, कारण ती जागा तुम्ही बसून 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 तिथं साधना करून ती जागा सिद्ध होते. हे अगोदर डोक्यात घ्या. काढली पेटी, जरा तिथं जाऊन थोड्या वेळ गायलं, तिथून उचलले, तिकडे जाऊन थोड्या वेळ वाजवली, याने काहीही साध्य होत नाही, लक्षात ठेवा. एका ठिकाणी बसून तुम्ही रियाज करा आणि ठरवून करा आज आपल्याला काय करायचं आहे. अगोदर ठरवून ठेवा तुम्ही, प्लॅन करा. त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये प्लॅन म्हणता, की आज आपल्याला एवढा अभ्यास करायचा आहे आणि मग तोच अभ्यास करा. तुम्हाला सांग, मागच्या वेळेला मी अजून एका ठिकाणी मी बोललो होतो की अभ्यास कसा करावा, काय करावं. आता जे मुलं विद्यार्थी विशारदला आहेत, बरं का, त्यांना जर आपण सरकन वाजून दाखववर मला सारे वगैरे नाही जमत. काय म्हणलं मी आता? कुठवर गेलो होतो मी? आत्ता कुठपर्यंत गेलो होतो कोण सांगतं का? तार सप्तकातल्या गंधारपर्यंत मी गेलो होतो. अलगलाय सरे वगैरे सरकन जाऊन येतं का असायचं सर. तर रियाज करताना तुम्ही असा करा की तुम्ही कमीत कमी एक 25,000 वेळेस सारेगम पदानिसा घोटायला शिका अगोदर. हे तर अगदी प्राथमिक स्वरूपातली मुलं, लहान मुलं तर करू शकत नाही, पण ज्या वेळेला जाण येते त्यावेळेला तुम्ही निश्चित करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत. हार्मोनियम तयार करणारे किंवा आपला गळा तयार करणारे एक खैशेत असते. म्हणून तर मग हे जे प्रत्येक घराण्याची ज्या गोष्टी असतात ना, त्या घराण्याच्या विद्यार्थ्यांना त्या मिळतात. पण सामान्य विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी मग गुरुकडून मिळतात. अलग लक्षात. म्हणून करता शिकताना माझा एक सल्ला आहे तुम्हाला की खूप मोठा गुरु शोधायच्या फंदात पडू नका. अलग लक्षात. खूप मोठा गुरु शोधायच्या फंदात पडू नका, कारण सागर फार मोठा असतो पण तहान भागवण्याकरता त्याचा उपयोग होत नाही. या अगोदर डोक्यात घ्या. त्याकरता छोटा झराच लावतो, बरोबर आहे ना. त्याकरता गोड झरा लागतो. त्या झऱ्याकडून अगोदर तुम्ही तुमची तहान भागवून घ्या आणि सागरात मात्र नंतर मग पोहायला जा आणि पोहण्याचा आनंद सागरात घ्या. हा माझा तुम्हाला रियाज करण्याच्या बाबतीत हा सल्ला आहे. शिकण्याच्या बाबतीत हा सल्ला आहे. आणि रियाज उगा आपलं 2 मिनिट केला आणि 10 मिनिट केला याच्यावर भागत नाही. तुम्ही आखून घ्या टाईम. नाही मी अभ्यासाला, शाळेतल्या अभ्यासाला एवढा वेळ देईन आणि मग 2 घंटे, मात्र 2 घंटे ज्या वेळेला बसता त्यावेळेला एकच करायचं, हलायचं नाही. एक असणे मी तुम्हाला मगाच सांगितलं की आसन सिद्धता ही संगीतात फार महत्वाची आहे. न चुळबुळ करता भले तुम्ही अर्धा तास बसा, पण अर्ध्या तासाने होत काहीच नाही, हे लक्षात ठेवा. अर्धा तास बसा म्हणजे तुम्ही म्हणाल त्याला वैराकर गुरुजीने अर्धा तास सांगितलं, झाला आपला तर अर्ध्या तासाचा, पण अर्ध्या तासाने काहीच होत नाही. तुम्हाला एक सांगतो, प्रचंड घोटाई करावी लागते खूप. मी तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतं का, मी कमीत कमी 15-15 तास रियाज केलेला माणूस आहे. मी 15 घंटे मी हालतच नव्हतो. सांगणारी माणसं आहेत, मी ठोकत नाही काहीच.
माझी ताण आणि माझ्या हरकत आणि मुरकत असली भयानक होती, तुम्हाला सांगतो मी. खूप तयारीची होती, पण मध्येच ते अर्धांगवायूचा मला अटॅक आला आणि त्यावेळेला मला थोडा त्रास झाला आणि मग आवाज, तरीसुद्धा पांडुरंगाचे एवढे उपकार आहे तुम्हाला सांगतो, माझा आवाज अजून शाबूत ठेवला त्यांनी. आलं का लक्षात? मी त्याच्यावरही मात केली, साधनेने त्यावरही मात केली मी. अर्धांगवायूची माणसं 6व्या दिवशी दुरू झालेलं कुठं ऐकले का तुम्ही उदाहरण? हां, सगळं तोंड पिंड वाकडं झालं होतं, हे सगळं गेलं होतं निघून, हे हात पाय सगळं गेलं असताना 6व्या दिवशी कुठला माणूस दुरुस्त झालेला तुम्ही पाहिला का? मी झालो, कारण तेवढी माझी लगन होती भगवंताबद्दल आणि माझ्या साधनेबद्दल, तेवढा मला विश्वास होता. त्यांनी मला वाचवलं, इथंपर्यंत आणलं, म्हणून मी तुमच्याशी बोलू शकलो. म्हणून मी तुम्हाला अधिकारवाणीने एवढं सांगतो की आणि त्याहूनही श्रेष्ठ अजून एक वाक्य सांगतो, करायचं असलं तरच करा, नाही तर करूच नका. सगळ्यात पहिले हे आहे माझं महत्वाचं. आपल्याला जमत नाही आणि काहीतरी छानछू करायचं म्हणून करू नका. करायचं असलं तरच करा, की त्याच्यात काहीतरी मला कमवायचंय, मला काहीतरी म्हणायचंय असं म्हणून करा. आपले पालक सांगतात म्हणून तुम्ही शिकू नका आणि तुमचा तिकडं जो टाईम शाळेत जो घालायचा आहे तो इकडे बर्बाद करू नका. सगळं लक्ष तिकडे घाला. कुठल्या तरी एका क्षेत्रात तुम्ही चांगलं बना. ती आपण म्हणतो ना, एक नाही भाराभर चिंध्या, एक म्हण आहे ना, तसं करू नका. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे प्रेमाचं, की साधना करताना ह्या गोष्टीचं भान ठेवून तुम्ही साधना करा. एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद आप्पा, तुम्ही आम्हाला आज वेळ दिल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल. अजून एक सांगतो तुला, मी काय कुठला तज्ज्ञ नाही, हेही तुम्हाला सांगतो. मी काय फार अभ्यास केलेला माणूस नाही बरं का. मात्र एक आहे, जाता जाता सांगायचं राहिलं की वाचन करा. हल्ली पिढी वाचत नाही. मी अभिमानाने सांगत असतो सगळ्यांना, मी 20,000 पुस्तकं वाचलीत. कित्येक लोकांची जीवनचरित्र वाचलेत, कित्येक म्हणजे एवढे 100 वाचले असतील. मी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचलीत. मी सगळ्या, कुठल्याही पुस्तकाली मला चैनच पडत नाही. तुम्हाला माहिती आहे का, इतका वाचनाचा मला ध्यास आहे. म्हणून करता, तुम्हाला जर वाचायचं असेल तर वाचन करणं फार महत्त्वाचं. मोबाईल बघू नका. ही जी डोळे आहेत ना, डोळे तुमचे कामाचे राहणार नाहीत काही दिवसांनी बरं का. असं सगळेजणच तुम्हाला सांगतात, मी सांगतो असं काहीच नाही बरं. तुम्ही बघा, थोडा वेळ मोबाईल धरल्यानंतर पुन्हा आपल्या डोळ्याला अंधारी यायला लागते किंवा काय तर व्हायला लागतं डोळ्याला. मला तर त्रास होतो बरं का. मी तो नादच बंद करून टाकलाय. काहीच नाही, फक्त क्लासचा उपयोग किती करतो मी त्याचा. SMS देतो, उद्या क्लासला येऊ नको, परवा ये, उद्या मला वेळ नाही, संपला माझा उपयोग त्याचा. आणि त्या विद्यार्थ्याचं उत्तर फक्त वाचतो. मात्र एक आहे, लावली कोणाची रेकॉर्ड आहे ना, तेवढं ऐकण्याकरता त्याला काही मोबाईल समोर धरायची गरज नाही, ठेवून टाकायचा पालता घालून, बस छान पैकी ऐकायला मिळतं. असा उपयोग केला तर तुमचं खूप चांगलं होईल. म्हणून करता चांगल्या संगीतात तुम्ही आहात तर संगीतातली पुस्तकं वाचायला शिका. सगळे इतकं चांगलं लिखाण केलेलं आहे मोठ्या मोठ्या लोकांनी, इतकं सुंदर लिहिलेली आहेत पुस्तकं. तुम्हाला सांगतो, खूप पुस्तकं आहेत संगीतातली चांगली चांगली, ती पुस्तकं वाचा. त्याच्यानंतर अनेक अध्यात्मातली काय पुस्तकं वाचा तुम्ही. खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत बाजारामध्ये. तर हे पुस्तके घ्या आणि वाचनाचा छंद तुमचा तुम्ही जपा. संगीत आणि वाचन ह्या 2 गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर जगातला कुठलाही माणूस तुम्हाला बिघडवू शकणार नाही आणि तुमचा आयुष्यात कधीही तोल जाऊ शकणार नाही. हे मी अगदी तुम्हाला 1% नाही, 1000% मी तुम्हाला सांगतो. एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद तुम्हाला सर्वांना.